महादेवीज लाईफमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। कुठं जायचं आहे? बाहेर जायचं नाही? तुला बू झाले की नाही? मग नको बाहेर रडू नको नको। त्याला काय आहे का भाताला लागलेलं वेगळं? नाही म्हटलं काय सांग काय सांग काय व्हिडिओ बनवताना काय काय चुका करतो सांग लवकर। सांग की सांग लवकर। अगं सांग चांगली गोष्ट आहे सांग। आजी बघ बाळा ए समो समो आजी काय म्हणाले बघ। आणि 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 आता व्हिडिओ केला बेटा तर गप्पस आले बघा आजी। आणि 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 असं म्हणतो म्हणे मी सारखं सारखं। संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि डॉक्टर व्हिजिट आहे। 8 दिवस झाले प्लास्टर घालून, तर परत डॉक्टरने बोलवले। हसायला का समू? हसायलाच का तू? एकच घे की हे नको हे नाही हौशी हौशी। त्याला माहित पडे नाही इथलं तर। बाळ रिक्षातच झोपला आणि नंतर आम्ही बनवली खिचडी। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेले बटाटे, लांब चिरलेले 3-4 मिरच्या थोडं भाजू द्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे सगळं लागतं बटाट्याला मीठ। आणि थोडं शिजल्यासारखं झाल्यानंतर मग त्यामध्ये कर्बेव ॲड करायची थोडेसे। आणि आता चांगलं भाजलेलं आहे तर त्यामध्ये शेंगाचं कूट ॲड केलेलं आहे। तर मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे शेंगाचं कूट आणि ते पण थोडं परतून घ्यायचं। आणि परतून झाल्यानंतर मग भिजवलेले साबुदाणे त्यामध्ये सगळे घालायचे। तर मी सकाळी केलं होतं तर आता थोडे उरले होते ते परत एकदा ते करत आहे। आणि संध्याकाळी तर मम्मी त्यांची एकादशी आहे आज, मम्मी आणि मावशीची, त्यामुळे त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे। आणि मीठ आता ॲड केलेलं आहे चवीनुसार। तर थोडं परतून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि शिजल्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि थोडं एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि सर्व करायचं। खूप छान लागते। तर करून बघा आणि मला कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्यासाठी भात आमटी वगैरे होतं तर ह्यांच्यासाठी केलं आणि नंतर बाळ उठला, झोपलेला होता तो। काढाली ना धरतो काढ काढ गुड। आवाज करू नको, चल पाणी पिणी झोप। चल अंतरुणात नखरे करते इथं बसून। कोण शिकवलं तुला नखरे करायला? कोण शिकवलं? बाबा? बाबा शिकवले? आवाज करते उगाच, मी नखरे करत बसताय एवढं काय मुळ्यावर। डोळे असे करू नकोस। विचार करायला तर ओरडले काय मस्करी करायला आणि मारते दुसऱ्यांना आज्यांना। पडणार आहे ती मला।
बाबाला सांगू, बाबाला सांगू तुमच्या सांगू रडायला आजीला म्हणा.